म्हणजे जसं आपण एखादी नाटकाची कथा वाचतो, नाटक वाचतो, त्यावेळेला ते वाचन करत असताना त्याच्यात अगदी सुरुवातीला असतं की पडदा उघडतो आणि मग त्यानंतर त्याच्या सगळ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे आवाज यायला लागतात. तसंच याची सुरुवात करायला काहीच हरकत नव्हती या मुलाखतीची. अशा पद्धतीने ती मुलाखत आहे. त्यातले जे काही संवाद आहेत, संवाद म्हणता येईल कारण का उद्धव ठाकरेंनी संवाद एकट्यानेच साधलेला आहे. खरं तर समोर संजय राऊत बसले असले तरी ते प्रश्न जे आहेत ते मन की बात प्रमाणेच उद्धव ठाकरेंच्या मनात जे आहे त्याला अनुसरून त्यांनी प्रश्न तयार केलेले आहेत हे स्पष्ट होतं. त्यामुळे तो एक प्रकारचा एकपात्री प्रयोगच आहे. पण त्याच्यात सुद्धा सुरुवात अशी करता येऊ शकते की पडदा उघडतो, मागे विजांचा कडकडाट गडगडाट होतोय, ढगांचा, तलवारी एकमेकावर आपटतायत, शंखनाद होतोय, हत्तींचे चित्कार ऐकायला येत आहेत. अशा पद्धतीने एक पार्श्वसंगीत आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो आणि मग अचानक एक तेजपुंज अशी व्यक्ती मंचावर अवतरते, त्याच्यासमोर त्याचा एक सहकारी असतो आणि त्यांच्यामधला हा संवाद म्हणजे ही मुलाखत आहे. अशा पद्धतीचं एक आपल्याला चित्र डोळ्यासमोर उभं राहतं.